नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज दीनदयाळ। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी गगन बावड्याचे ज्येष्ठ नेते आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार पवार यांची निवड करून तालुक्याला जिल्हा पातळीवर प्रतिनिधित्व द्यावे अशी आग्रही मागणी गगनबावडा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात तालुका अध्यक्ष स्वप्नील शिंदे, भाजप जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा सौ मेघराणी जाधव आणि जिल्हा सरचिटणीस डॉक्टर आनंद गुरव यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांची दखल घेत पक्ष नेतृत्वाकडे एकमुखी लेखी मागणी केली आहे। अनुभवी आणि अभ्यासू नेतृत्व नंदकुमार पवार हे कोल्हापूर जिल्ह्याचे दिवंगत लोकनेते खासदार बाळासाहेब माने यांच्या राजकीय मुशीतून घडलेले नेतृत्व आहे। जिल्हा परिषदेतील शासकीय नोकरीचा त्याग करून त्यांनी दीर्घकाळ खासदार माने यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले। 1995 मध्ये त्यांनी गगनबावडा ग्रामपंचायतीवर ऐतिहासिक विजय मिळवत सरपंच म्हणून आपली छाप पाडली होती। सध्या ते भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळली होती। तालुक्याच्या विकासासाठी आग्रही आवाज गगनबावडा हे तालुक्याचे मुख्यालय असूनही आजवर येथील एकाही कार्यकर्त्याला जिल्हा पातळीवर मोठी संधी मिळालेली नाही। पवार यांनी आपल्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत तालुक्याचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत। उत्तम वक्तृत्व, प्रशासकीय कामाचा अनुभव आणि दांडगा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे। परमपूज्य गगनगिरी महाराजांचे निस्तेम भक्त म्हणून त्यांची राज्यभरात ओळख आहे। कार्यकर्त्यांचा सूर 2008 पासून प्रतिकूल परिस्थितीत भाजपला तालुक्यात रुजवण्यात पवार यांचा मोठा वाटा आहे। एका निष्ठावान आणि तळागाळातील कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेत पाठवून गगनबावड्यावर होणाऱ्या अन्यायाचे परिमार्जन करावे अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। पवार यांच्या निवडीमुळे सक्षम आणि सभागृहात आवाज उठवणारे व्यक्तिमत्व जिल्ह्याला मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी व मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे इंस्टाग्राम न्यूज दीनदयाळ चॅनल फॉलो करा व न्यूज दीनदयाळ चॅनल सबस्क्राईब व लाईक करा ही विनंती। व्हॉट्सअप नंबर 9404018707। दोन खासदार निवडून येतात। आमच्यासारख्या माणसाकडे नेतृत्व असतं तर आम्ही आत्महत्या केली असती किंवा पक्ष सोडून राजकीय संन्यास घेतला असता। पण ही माणसं पुन्हा उमेदवार आणीबाणीच्या काळामध्ये संबंध अन्याय त्यावेळीची परिस्थिती चांगल्या नेत्यांना सर्वत्र तुरुंगवास 27 महिने तुरुंगवास भोगला आणि 77च्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी इंदिरा गांधींच्या ह्याच्यात तुरुंगातून बाहेर पडण्याची निवडणुका लागल्या त्यावेळी